नमस्कार. या व्हिडिओमध्ये संख्या संकल्पनेबद्दल थोडे अधिक जाणून घेऊया. अंक कसे लिहिले जातात, अंक लिहिण्याची पद्धत काय असते हे आपण पाहू. तसेच अंकांचे विविध विषय आणि घटकांबद्दल जाणून घेऊ. NCERTने या विषयांमध्ये काही घटक प्रस्तावित केले आहेत. आपल्याला त्याविषयी माहिती आहे. यापूर्वी मुलांनी अंक मोजणे शिकले आहे. गायन पद्धतीद्वारे आणि TLMच्या वापरातून त्यांनी मोजणी शिकली आहे. यापुढे त्यांना तेच लिहायला शिकले पाहिजे. ते पहिल्या इयत्तेत असताना त्यांनी 9 पर्यंत 1 पासून ते 9 पर्यंत लिहायला शिकावे. त्यापुढे दुसऱ्या वर्गात त्यांची ओळख 2 अंकी संख्यांची होईल आणि त्यांनी 99 पर्यंत संख्या लिहायला शिकावे. त्यानंतर आणखी एक संकल्पना जी आपल्याला त्यांना स्पष्टपणे शिकवायला हवी ती म्हणजे संख्यांची नावे तोंडी ओळखणे. म्हणजेच संख्या आणि संख्यांची नावे सांगण्यात सक्षम असणे. जेव्हा आपण एखादी संख्या तोंडी सांगत असतो, उदाहरणार्थ 7, आपण ती कशी लिहितो? संख्या 7 जी आपण ऐकतो आणि तोंडी म्हणतो, ही कशी लिहिली जाईल? यालाच संख्यांची नावे तोंडी ओळखणे असे म्हणतात. आपल्याला त्यांना हे शिकवावे लागते. आता संख्या 7 जेव्हा आपण ते तोंडी म्हणतो किंवा लिहितो तेव्हा ती अमूर्त स्वरूपात आहे. आपण जेव्हा तोंडी 7 म्हणतो तेव्हा 7 हा अंक आपल्या मनात येतो, परंतु त्यामागे एक परिमाण आहे. जर मी एका मुलाला 5 चॉकलेट्स दिली आणि तुमच्या हातात किती चॉकलेट्स आहेत असे विचारले तर मूल उत्तर म्हणून 5 म्हणेल, बरोबर? ते मूल म्हणेल 5. येथे 5 अमूर्त आहे, परंतु 5च्या मागे 5 चॉकलेट्सची कल्पना आहे. जर परिमाणांची कल्पना स्पष्टपणे समजली गेली तर गणित शिकण्याची प्रक्रिया सुलभ होते. म्हणून याला परिमाण संख्यात्मक संबंध किंवा संख्या परिमाण संबंध असे म्हणतात. म्हणजेच संख्या आणि परिमाण यांचा संबंध आहे आणि त्या संख्येला अनुसरून एक परिमाण असते. हे चांगले समजून घ्यायला लागेल. चला आपण पुढे याचा सराव करण्याच्या पद्धती पाहूया. मोजणे म्हणजे तोंडी मोजणे, जसे 1, 2, 3 आणि यापुढे मोजणे याला सरळ मोजणी म्हणतात. त्याचप्रमाणे मुलांनी उलट मोजणी सुद्धा शिकायला हवी. आपण 9, 8, 7 वरून 1 घेतल्यास आपल्याला काय मिळेल? शेवटी आपल्याला 0 मिळते. हे समजावून सांगण्यासाठी सोपे होते. आपण ते पुन्हा पाहू. दुसरे उदाहरण द्यायचे झाले तर येथे काही पुस्तके आहेत. मला पुस्तकांच्या त्या कपाटातून 5वे पुस्तक घेऊन द्या. त्या पुस्तकाच्या कपाटातून आपण त्यांना 5वे पुस्तक आणण्यास सांगतो. म्हणजेच 5वे म्हणजेच पहिले, दुसरे, तिसरे, चौथे, 5वे. यास मराठीमध्ये क्रमवाचक संख्या म्हणतात. प्रथम वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग याप्रमाणे. प्रथम, तृतीय या क्रमवाचक संख्या आहेत. हे त्यांना शिकवावे लागते. जर मी 20वे म्हणाले तर त्यांना 20वे पुस्तक आणता यावे याचा देखील सराव करणे आवश्यक आहे. येथे आपल्याकडे चौरस गणक आहेत. या चौरस गणकांचा उपयोग आपण आधीच तोंडी मोजणीसाठी केला आहे. त्याच पद्धतीने आपण त्यांचा वापर इथे करू. त्याचप्रमाणे आपल्याकडे पाया 10चे पिवळे चौकोनी तुकडे आहेत. येथे आपल्याकडे वेगवेगळी TLM साधने आहेत, पण या पिवळ्या चौकोनी तुकड्यांचा वापर आपण केला आहे. त्यानंतर येथे संख्या रेषा आहे. संख्या रेषेचा वापर करून आपण 1 ते 100 पर्यंतची मोजणी करू शकतो. पहिल्या आणि दुसऱ्या इयत्तेतील मुलांना शिकवण्यासाठी व सरावासाठी आपण संख्या रेषा आणि क्लिप्सचा वापर करतो.
संख्यांचे वाचन करणे म्हणजेच 1 पासून ते शक्य तितक्या संख्येपर्यंतच्या संख्या तोंडी सांगणे, जसे की 1 ते 20 पर्यंत. तुम्ही त्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे शिकवू शकता, कारण त्यांना ते आत्मसात करावे लागेल. त्यांच्यासाठी पाठांतर आवश्यक बनते आणि त्यांना त्याच प्रकारे ते सुरू ठेवावे लागेल. परंतु संख्या लेखनाच्या सुरुवातीच्या काळात आपण त्यांना फक्त 1 ते 9 पर्यंतच्या संख्या लिहून दाखवतो. नंतर जेव्हा त्यांना स्थानिक मूल्याचा घटक समजतो, तेव्हा आपण त्यांना 2 अंकी संख्या लिहिण्याच्या संकल्पनेची ओळख करून देतो. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 9 पर्यंतचे अंक लिहायला शिकवू. आता ते पाहू. 1 2 3 4 5 6 7 8 9. सुरुवातीस आपण फक्त 9 पर्यंत संख्या लेखन शिकवत आहोत. आता 1. जेव्हा आपण 1 लिहितो तेव्हा ते असे लिहिले जाऊ नये. बऱ्याच मुलांना अशी लिहिण्याची सवय असते, परंतु कृपया मुलांना असे लिहायला सांगू नका, कारण अशा प्रकारे लिहिताना ही संख्या 7 सारखी दिसण्याची शक्यता आहे. म्हणूनच आपल्याला असा सराव नको आहे. आपल्यापैकी बरेच जण 2 हे अशा प्रकारे लूप रेखाटून लिहितात. हे थोडेसे अवघड आहे आणि गुंतागुंतीचे आहे, कारण शेपटीचा शेवट वाढवला गेला तर ते 3 सारखे दिसेल. तर आपण 2 या प्रकारे लिहू नये आणि अशा प्रकारे लिहायचे टाळावे. जेव्हा कोणी दुसऱ्याने हे लिहिले तेव्हा त्यांना हे 2 आहे असे ओळखता आले पाहिजे. 3 ठीक आहे. आता 4 आणि पुस्तकांमध्ये 4 हे अशा प्रकारे लिहिले गेले आहे. प्रिंटमध्ये देखील हेच आहे, परंतु कृपया मुलांना हे शिकवू नका. त्यांना 4 हे असेच लिहू द्या, कारण जेव्हा मुले 4 याप्रमाणे लिहितात तेव्हा कदाचित ते 9 सारखे दिसू शकते. म्हणून हे बरोबर आहे. हे अशा प्रकारे लिहू नये. फक्त जेव्हा त्यांनी दुसऱ्या कोणाचे लेखन पाहिले तेव्हा त्यांना हे ओळखता आले पाहिजे. काही लोकांना 7च्या मध्यभागी रेषा काढण्याची सवय असते. हे आवश्यक नाही. जर रेषेशिवाय 7 लिहिले गेले तरीही ते पुरेसे आहे. ती रेषा काढण्यासाठी प्रोत्साहन देऊ नका. आता 8 कडे पाहू. अनेक जण 8 दाखवण्यासाठी हा अंक वेगवेगळ्या प्रकारे लिहितात, परंतु हा 8 लिहिण्याचा योग्य मार्ग आहे. येथे एक विशेष मुद्दा आहे. उजवा मेंदू आणि डावा मेंदू. मेंदूच्या दोन्ही बाजू. मेंदूच्या दोन्ही बाजूंच्या व्यायामासाठी वापरल्या जाणाऱ्या अशा काही कृतींमध्ये मोठ्या पद्धतीने 8 लिहिणे प्रचलित आहे. म्हणून अशा पद्धतीने 8 लिहिणे हे बरोबर आहे. आतापर्यंत आपण 1 ते 9 पर्यंतच्या संख्या कशा लिहायच्या ते शिकलो. आता 1. जेव्हा आपण 1 म्हणतो तेव्हा मुलांच्या मनामध्ये 1 या अंकाची ही प्रतिमा यायला हवी, ही संख्या. जेव्हा आपण 2 म्हणतो तेव्हा मुलांना ही आकृती दिसली पाहिजे आणि जेव्हा आपण 3 म्हणतो तेव्हा त्यांना ही आकृती दिसली पाहिजे. यालाच आपण तोंडी संख्या संबंध असे म्हणतो. म्हणजे तोंडी संख्या आणि लेखी संख्या यांचा संबंध त्यांना स्पष्टपणे समजला पाहिजे. याचा सराव कसा केला जाऊ शकतो ते आता आपण पाहू. वारंवार लिहून याचा अभ्यास केला जाऊ शकतो. नंतरच्या टप्प्यात प्रतिनिधित्व अवस्थेत आणि अमूर्त अवस्थेत त्यांना हे नियमित सराव करून शिकता येईल. संख्या लेखनाची आणि पाठांतराची सवय
आता जवळपास सर्व शाळांमध्ये आहे. याबरोबरच TLMच्या मदतीने आपण हे कसे करू शकतो यावर एक नजर टाकू. आपल्याकडे येथे काही चौरस गणक आहेत. या गटात किती चौरस गणक आहेत ते पाहूया. हे एक परिमाण आहे. या संबंधित कोणती संख्या किंवा अंक आहे हे आपल्याला शोधायचे आहे. हे आपण कसे करतो? मोजणीद्वारे. 1 2 3 4 5 6 7 8. येथे 8 चौरस गणक आहेत. या परिमाणात 8 चौरस गणक आहेत. आपल्याला 8 ही संख्या लिहावी लागेल आणि या चौरस गणकांचे प्रतिनिधित्व करावे लागेल. या शिकण्याच्या पद्धतीस परिमाण संख्यात्मक जोडणी किंवा परिमाण संख्या संबंध असे म्हणतात. आपण हीच गोष्ट वेगळे TLM वापरून शिकू शकतो. आपण मुलांना बोलावून काही वस्तू देऊ शकतो आणि त्यांना त्यात किती आहेत हे विचारू शकतो. 1 2 3 4 5 6 7. मोजल्यानंतर आपल्याला असे कळाले की ते 7 आहेत. त्यांना 7 लिहिता आले पाहिजे. त्यांना ते कसे लिहावे हे माहीत असले पाहिजे. त्यांना ते फळ्यावर लिहिण्यास सांगा. आता या संख्या 7 या अंकाचे प्रतिनिधित्व करतात. इथे 7 आहेत. फक्त तोंडी नव्हे तर मुलांना 7 हे कसे लिहितात हे देखील माहिती असावे. त्याचप्रमाणे आपण मणी वापरून मुलांना इतर कृतीमध्ये सामील करू शकतो. त्यांना इथे किती मणी आहेत हे विचारा. चला या बिंदूपासून सुरुवात करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 आहेत. आपल्याकडे येथे 9 मणी आहेत. मुलांनी 9 ही संख्या लिहावी. त्यांना त्याचा सराव करण्यास सांगावा. हे आपण कोणत्या प्रकारे दाखवू शकतो? एक चौकोनी रेखांकित वही घ्या. आता मुलांना काही चौरस आणि त्यामध्ये रंग भरायला सांगा. त्यांना हव्या तितक्या चौरसांमध्ये ते रंग भरू शकतात. जास्त नाही, पण त्यापैकी काही. हे अशा प्रकारे. मुले हळूहळू त्यामध्ये रंग भरण्यास सुरुवात करतील. त्यांना ते हळूवारपणे करू द्या. त्यांना त्यांची मोजणी करण्यास सांगा. 1 2 3 4. मुलांनी तेथे 4 लिहावे. मुलांनी हे पूर्णपणे अशाच प्रकारे लिहावे असे आवश्यक नाही. ते यापेक्षा वेगळ्या पद्धतीने देखील लिहू शकतात. ते हे अशा प्रकारे सुद्धा करू शकतात. 1 2 3 4 5. मुलांनी 5 ही संख्या लिहावी. किंवा ते हे अशा प्रकारे सुद्धा करू शकतात. बरोबर? हे सुद्धा बरोबर आहे. इथे किती चौकोन आहेत हे त्यांना मोजावे लागेल. 1 2 3 4 5 6. त्यांना येथे 6 हा अंक लिहावा लागेल. कधीकधी मुले वारंवार तीच पद्धत वापरतात. त्यांच्या सृजनशीलतेस प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांची कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी आपण वेगवेगळे नमुने काढू शकतो आणि मुलांना चौरसांची संख्या मोजण्यास सांगू शकतो. मग त्यांना हे समजते की जे लांब आहे फक्त तेच 4 नाही, तर जे दुसरे काढलेले आणि रंगवलेले चौरस आहेत मुले तेही मोजू शकतात. अशा प्रकारे ते सहजपणे आणि वेगवेगळ्या प्रकारचे नमुने आनंदाने काढतील. आता तुमच्याकडे एक प्रश्न असू शकतो. काही मुले काय करतील? ते एक चौरस इथे काढतील आणि दुसरा इथे. आता आपण काय करावे? हे सर्व एकत्रितपणे नाही आहेत. हे वेगळे आहे, हे वेगळे आहे आणि हे वेगळे आहे. आपण कदाचित हे जोडू.
त्यानंतर आपण त्यांना ते चुकीचे आहे असे स्पष्टपणे सांगू नये. तर आपण या चौकोनाभोवती एक सीमारेषा काढू, एक डबा बनवू. या डब्यामध्ये तुम्ही किती चौकोनामध्ये रंग भरला आहे? मुलांना ते चौकोन मोजण्यास सांगा. भविष्यामध्ये त्यांना हे चौकोन जवळजवळ काढण्यास सांगा. आता आपल्याकडे किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. आपण या डब्यामध्ये 5 चौरस रंगवले आहेत. सामान्यपणे मुले हे सृजनशील असतात, पण आपण त्यांना तसेच त्यांना दिलेल्या चौकटीत उत्तर देण्यास शिकवावे. यामुळे शिकणे सोपे होते. पुढच्या टप्प्यात आपण संख्या परिमाण संबंध किंवा संख्यात्मक परिमाण संबंध पाहू. म्हणजेच एका संख्येचे नाव आणि संख्येचे परिमाण यामधील संबंध. आतापर्यंत आपण जे शिकलो आहोत ते यासारखेच आहे. आता तुम्ही मला एखादी संख्या सांगाल का? ती 9च्या आत असणे आवश्यक आहे. ठीक आहे, 7. येथे आपण काही TLM घेतले आहेत. यामधून मुलांनी मला 7 गणक द्यावेत. आधी मुलांना संख्या 7 ही फळ्यावर लिहू द्या आणि मग मला त्यापैकी 7 गणक द्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. काही जण 7चा उच्चार वेगळा करतात, परंतु मी याचा उच्चार मी ज्याप्रमाणे शिकले आहे त्याप्रमाणे करेल. आता या बऱ्याच चौरस गणकांमधून मी 1, 2, 3, 4, 5, 6, 7 घेतलेले आहेत. मी दिलेल्या संख्येशी संबंधित हे परिमाण आहे, बरोबर? त्याचप्रमाणे माझ्याकडे हे बरेच पिवळे चौकोनी तुकडे आहेत जे मी येथे ठेवीन. आता आपण एक संख्या निवडू, 4. तुम्ही 4 पिवळे चौकोनी तुकडे घ्यावेत. मी एका मुलास ते करण्यास सांगू शकते आणि हे मी एखाद्या गटाला देऊन हे एका गटाची कृती म्हणून करू शकते. 1, 2, 3, 4. आपल्याला आवश्यक असलेली संख्या कोणती आहे? मी जी संख्या सांगितली होती ती 4 आहे, म्हणून मी 4चे परिमाण त्यांना दिले आहे. त्याचप्रमाणे ही कृती वेगळे TLM वापरूनही करता येईल. आता ही क्लिप मी मुलाला देईल. आणि मुलांना 9 मणी दाखविण्यास सांगेन. मग मूल काय करेल? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. नंतर क्लिप इथे ठेवली जाईल, बरोबर? आता हे बरोबर आहे का ते तपासू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. हाताची बोटे. आपल्याकडे 10 बोटे आहेत. चला यासह एक छोटासा खेळ खेळूया. त्यांना विचारा, तुम्ही सर्व तयार आहात का? मी एक संख्या सांगेन आणि तुम्हाला ती तुमच्या बोटांनी दाखवावी लागेल. जर मी म्हटले 3, तर त्यांना 3 बोटे दाखवावी लागतील. एखादे मूल चुकीचे दर्शवित असल्यास आपण मुलाच्या जवळ जाऊन 1, 2, 3 पाहायचे आहे. मुलाने हे 5 सांगितल्यास 1, 2, 3 मोजा. हे 2 अधिक आहेत म्हणून त्यांना खाली ठेवा. आता हे 3 आहे. अशा प्रकारे आपल्याला त्यांना समजावून सांगावे लागेल. जेव्हा हे वर्गातील कृती म्हणून दिले जाते तेव्हा मुलांना ते करण्यात आनंद होईल. याशिवाय हे तोंडी पठण करण्याबरोबरच ते फळ्यावरही लिहिले जाऊ शकते. हे फक्त तोंडी म्हणू नका. कधीकधी जेव्हा आपण तोंडी म्हणतो तेव्हा मुलांना समजेल, परंतु जेव्हा 7 लिखित रूपात दिले जाते तेव्हा चिन्हाच्या रूपात 7 ही संख्या असते. हीच संख्या 7 आहे हे कदाचित त्यांना माहिती नसेल. म्हणूनच तोंडी न म्हणता ते फक्त फळ्यावर लिहा. ती संख्या पाहून मुलांनी मोजणी करावी आणि त्यास लिहावे. हे एक प्रकारचे मूल्यांकन आहे, ज्यामुळे मुलांमध्ये लेखन क्षमता विकसित झाली की नाही हे शिक्षक समजून घेऊ शकतात. आता मी एक संख्या देईन.
हे आपण आधीसुद्धा केले आहे. मी म्हणेन संख्या 5. मला 5 ही संख्या दाखवा. मला 5 चौरस गणक द्या. आता मी काय करेन? मी मुलांच्या वहीमध्ये ती संख्या लिहील, 5. त्यानंतर मुलांना चौरस गणकांच्या गटातून 5 गणक घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. त्यांना ते वहीवर लिहिण्यासाठी सांगा. ते तेथे कोणत्याही प्रकारे दर्शवू शकतात. 1, 2, 3, 4, 5 तेथे आहेत. त्यात रंग भरू शकतात. येथे त्यांनी ते योग्य प्रकारे लिहिले आणि दर्शविले आहे. जर त्यांनी येथे आणखी काही ठेवले असते तर तुम्हाला समजले असते की त्यांनी चूक केली आहे. येथे मी आधी 5 तोंडी सांगितले आणि नंतर ते लिहून ठेवले. मुले आधीच तोंडी मोजण्याशी परिचित आहेत, म्हणून जेव्हा मी तोंडी 5 म्हणते तेव्हा त्यांना लगेच 1, 2, 3, 4, 5 लक्षात येईल. आता मूल्यमापनाच्या उद्देशाने आपण आणखी एक कृती देऊ. मी यात बोलणार नाही, पण मी त्यांना सूचना देईन की मी फळ्यावर एक संख्या लिहीन आणि तुम्हाला ते दाखवायचे आहे. तुम्हाला पिवळ्या चौकोनी तुकड्यांचा वापर करून हे दाखवायचे आहे. मी काही गट तयार करेन, त्यामध्ये पिवळे चौकोनी तुकडे वितरित करेल. आता मी बोलणार नाही. मी संख्या जाहीर करणार नाही. मुलांनी फळ्यावर लिहिलेली संख्या पाहावी आणि तेवढ्या वस्तू ठेवाव्या. आता आपण पाहू. एखादे मूल इतके तुकडे घेऊ शकते. येथे संख्या 8 आहे, परंतु आपल्याला हे समजेल की त्या मुलाला 8 ही संख्या माहिती नाही. त्याला ती संख्या समजली नाही. 1, 2, 3, 4, 5, 6. मुलाला वाटले की ही संख्या 6 आहे, म्हणून आपण त्यांना समजावून सांगतो की त्यांना अद्याप 1 ते 9 पर्यंतच्या संख्या समजल्या नाहीत. त्यांना न रागवता किंवा घाबरवता आपल्याला त्यांचा सराव करून घ्यावा लागेल. हे तुम्ही फळ्यावर मोठ्या अक्षरात लिहू शकता किंवा याची एक सारणी बनवून ठेवा, जेणेकरून मुले हे रोज पाहतील आणि त्याचा सराव करतील. संयमाने त्यांच्यामध्ये सुधारणा करा. त्यांना सांगा की पहा, ही संख्या 8 आहे आणि येथे तुम्हाला 8 पिवळे चौकोनी तुकडे ठेवावे लागतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. हे आता बरोबर आहे का? होय, हे बरोबर आहे. खूप चांगले आहे. ही शिकवण्याची पद्धत असावी. हा ठोस टप्पा आहे. म्हणजे पहा, आता ठोस टप्पा पूर्ण झाला आहे. त्यानंतर प्रतिनिधित्व करणारा टप्पा आहे आणि आता अमूर्त आहे. संख्या 8 लिहिणे हा अमूर्त टप्पा आहे. मुलांना 8 चौकोन काढण्याची आणि रंग देण्याची संधी द्या. आता संख्या परिमाण संबंध किंवा संख्या आणि परिमाण यांच्यातील नाते हे कशा प्रकारे शिकवले जाऊ शकते ते पाहू. मी फळ्यावर एक संख्या लिहेन किंवा तोंडी सांगेन. जी संख्या फळ्यावर लिहिली आहे त्याच्या प्रमाणातील परिमाणाच्या वस्तू मुलांना घ्याव्या लागतील. हे कसे करता येईल ते पाहूया. आता तुम्ही मला एक संख्या देऊ शकता का? 5. ठीक आहे. म्हणजे या फळ्यावर 5 चौरस गणक मला ठेवावे लागतील. माझ्या हातात किती आहेत हे मी मोजले नाहीत, कारण माझ्याकडे पुष्कळ आहेत. मी यातील प्रत्येकाला क्रमाक्रमाने फळ्यावर ठेवते. तुम्ही मला मदत करा आणि केव्हा थांबायचे ते सांगा. 1, 2, 3, 4, 5. हे पुरेसे आहे, बरोबर? हे 5 आहे, बरोबर? खूप छान. कधी कधी शिक्षकांना 6वे गणक ठेवावे लागते. तेव्हा मुले त्यांना मोठ्या आवाजात सांगतात की इथे आधीच 5 झाले आहेत. मुलांना हे करण्याची संधी द्या. शिक्षक चूक करणार होते आणि त्यांनी तसे करण्यापासून थांबवले असा विचार करून मुले आनंदी होतील.
आपण हे 5 चौरस गणक येथे ठेवून हे प्रतिनिधित्व केले, बरोबर? आता जेव्हा आपण संख्या तोंडी न सांगता थेट लिहितो तेव्हा काय होते? मुलांना दिलेली संख्या ते ओळखू शकतात का आणि ते दिलेल्या क्रमांकाशी परिचित आहेत का, हे आपल्याला स्पष्टपणे कळू शकेल. आता मी हे मोठ्याने सांगणार नाही, मी थेट फळ्यावर लिहीन. मी एका मुलाला इकडे येण्यास सांगेल व यातील काही चौरस गणक मी त्याला देईल. तो त्यांना योग्यरित्या बसविण्यास सक्षम आहे की नाही ते पाहूया. इतर मुले त्याच्यासोबत मोजू शकतात. 1 2 3 4 5 6 7 8 9. हे बरोबर आहे का? हो, हे बरोबर आहे. येथे जर मूल 9 या अंकाशी परिचित नसेल तर हे चुकीचे झाले असते आणि ठेवलेल्या चौरस गणकांची संख्या वेगळी असती, बरोबर? ते चुकीचे झाले असते. म्हणूनच या पद्धतीत जिथे शिक्षक फळ्यावर चौरस गणकांची मांडणी करतात आणि मुलांना त्यात भाग घेण्याची संधी देतात, तेव्हा ते अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकतात. येथे एक पैलू लक्षात घ्यावा लागेल. जेव्हा अशी वेगवेगळी उदाहरणे एका फळ्यावर दिली जातात तेव्हा मुले या सर्व गोष्टी एकत्रित मोजण्याची शक्यता असते. म्हणून प्रत्येक गटाला वर्तुळ रेखाटून हे दोन्ही स्वतंत्र गट असल्याचे आपल्याला दाखवावे लागेल. त्यांना हे स्पष्ट करा की हे 2 वेगवेगळे गट आहेत आणि नंतर त्यांना वेगवेगळे मोजण्यास सांगा. तेव्हा संख्यांची मोजणी करताना त्यांचा गोंधळ होणार नाही. सरळ मोजणी आणि उलट मोजणी हे कसे शिकवायचे ते आता आपण पाहू. आपण सरळ मोजणीशी आधीच परिचित आहोत. क्रमवारीत अंकांचे वाचन करणे हे सरळ मोजणी आहे. परंतु आपल्या लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण या चौरस गणकांचा एक गट घेतो, आपण जेव्हा येथे 1 ठेवतो, जेव्हा आपण 2 म्हणतो तेव्हा याचा अर्थ असा होतो की आपण यापेक्षा आणखी 1 स्थान जास्त ठेवले आहे. जेव्हा आपण 3 म्हणतो तेव्हा आपण यात आणखी भर घातली आहे. हे अशा प्रकारे आहे. जेव्हा आपण येथे आणखी एक गणक ठेवला तेव्हा ते 4 होतील. म्हणजे संख्या आणि यापुढील संख्या यामधील फरक 1 आहे. जेव्हा आपण आणखी एक गणक ठेवतो तेव्हा आपल्याला पुढची संख्या मिळते. 1 त्यात जोडले म्हणजे 2 होतात. त्यात 1 जोडले म्हणजे 3 होतात. आणखी 1 जोडले की 4 होतात. आणखी 1 जोडले तर 5 होतात आणि आणखी 1 जोडले तर 6 होतात. मुले आपल्या चौकोनी रेखांकित वहीमध्ये हे कसे लिहू शकतात ते पाहू. चला एक चौरस काढू. त्यात रंग भरण्यास सांगू. या बाजूला त्यांना चौरसांची संख्या लिहायला सांगा. येथे 1 आहे. किती आहेत? 1 आहे. आता आपल्याकडे 1 आहे. इथे आणखी एक चौरस काढा. आपल्याला काय मिळेल? 1 आणि 2. बरोबर? म्हणून येथे 2 लिहा. आपल्याकडे येथे 1 आहे आणि येथे 2 आहे. बरोबर? त्याचप्रमाणे आपण त्यात एक चौरस काढून आणखी एका चौरसाची भर घातली तर आपल्याकडे 3 होतात. आपल्याकडे 3 चौरस आहेत. बरोबर? आता येथे 3 आहेत. यानंतर आपल्याकडे 3 चौरस आहेत. आणखी एक चौरस काढा. आता ते 4 होतील. जेव्हा आपण मुलांना हे लिखाण सुरू ठेवण्यास सांगतो तेव्हा आपल्याला समजेल की मुलांना 1 ते 9 पर्यंत लिहायचे समजले आहे की नाही. या कृतीमधून मुलांना ही संकल्पना स्पष्टपणे समजली की नाही हे आपल्याला कळेल. आपण ही पद्धत सुरू ठेवून 9 पर्यंत काढू शकतो आणि त्यानंतर थांबू शकतो, कारण आपण त्यांना 10ची संख्या अजून शिकवली नाही. आपण प्रतिनिधित्वाच्या टप्प्यात 10 दर्शवित नाही. परंतु येथे एक गोष्ट लक्षात घ्या. जरी त्यांना 9 पर्यंत संख्या माहिती आहे, जरी आपण मुलांना फक्त 1 ते 9 पर्यंतच लिहायला शिकवले असले, तरीही त्यांनी तोंडी वाचन करणे
शिकलेले आहे. ज्या मुलांना थोडी आवड आहे, त्यांना 1 ते 9 पर्यंत स्पष्टपणे माहीत आहे, त्यांच्यासाठी तुम्ही यांचा वापर 10, 11, 12 अशा प्रकारे करू शकता. एकदा त्यांना स्थानिक मूल्यांची संकल्पना समजली की तुम्ही पुढील टप्प्यात जाऊ शकता. उदाहरणार्थ 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 हे ते तोंडी मोजणी करू शकतात. ही मोजणी ते सुरू ठेवू शकतात. तोंडी मोजणी करण्यामध्ये काहीही चुकीचे नाही, परंतु ही लिहिण्यासाठी ते अद्याप तयार नाहीत. हे त्यांना स्थानिक मूल्य संकल्पना शिकल्यानंतर शिकवता येईल. आतापर्यंत आपण सरळ मोजणीबद्दल शिकलो. आता उलट मोजणीबद्दल शिकू. म्हणजेच जर आपण 9 मधून 1 काढले किंवा 8 मधून 1 काढले तर काय होईल हे समजून घेणे आणि तोंडी सांगणे मुलांना इतके सोपे नाही, कारण आतापर्यंत आपण फक्त सरळ मोजणी शिकलो. आणखी कृतीमधून ते अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकतील. आता आपण आपल्याकडे असलेल्या काही TLM साधनांचा वापर करू. येथे किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 बरोबर. मी जर 7 मधून 1 काढून घेतल्यास काय होईल? 1, 2, 3, 4, 5, 6. शिक्षकांकरिता 7 मधून 1 काढून घेतल्यास 6 शिल्लक असतात हे सांगणे खूप सोपे आहे, परंतु मुलांसाठी हे कठीण आहे, बरोबर. म्हणून हळूहळू पुन्हा मोजण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी आपल्याला त्यांना पुरेसा वेळ द्यावा लागेल. ही संकल्पना त्यांच्यासाठी नवीन आहे. आता आपल्याकडे 6 शिल्लक आहेत. यामधून मी जर 1 काढून टाकले तर 1, 2, 3, 4, 5 राहतील. आपल्याकडे सुरुवातीला किती होते? 7 होते. आणि नंतर किती शिल्लक होते? ते कदाचित 6 ही संख्या विसरले असतील. आपण त्यांना आठवण करून देऊ शकतो. 7 मधून 1 काढून टाकल्यास आपल्याला 6 मिळाले. आणखी 1 काढून टाकल्यास आपल्याकडे 5 राहिले. जर आपण आणखी 1 काढले तर काय होते? 1, 2, 3, 4. 4 मधून आणखी 1 काढला तर 1, 2, 3. जर आपण आणखी काढला तर 2 राहतात. 1, 2. आणि आपण आणखी 1 काढला तर फक्त 1 राहतो, बरोबर. खूप छान. आता मी हे देखील काढून घेईल. इथे काय झाले? इथे काहीही शिल्लक राहिले नाही. ही जागा रिकामी आहे, बरोबर. हा देखील एक अंक आहे आणि याला देखील एक नाव आहे. जे रिकामे आहे त्याला शून्य म्हणतात. उलट मोजणी शिकवताना आपण शून्य ही संकल्पना सादर करतो. तेथे काहीही नाही असे म्हणायचे तर आपण शून्य आहे असे म्हणतो. हे सांगितल्यावर तुम्ही पुढच्या कृतीची सुरुवात करू शकता. ही संकल्पना मुलांना गाण्यांमधून शिकवली जाऊ शकते. झाडावर असे बरेच पक्षी बसले होते. जर कोणी उडून गेले तर किती राहतील? अशा प्रकारे गाण्यातून आपण त्यांना उलट मोजणीची ओळख करून देऊ शकतो आणि त्यांना शिकवू शकतो. हळूहळू ते उलट मोजणीची संकल्पना शिकतील. आता आपण पाहू. हीच संकल्पना या वस्तू वापरून आपण शिकू शकतो. येथे किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. यापैकी फक्त 4 घेऊ. यातून जर मी 1 काढून घेतला 3 शिल्लक आहेत. आणखी 1 काढला तर आपल्याकडे 2 आणि आणखी 1 काढला तर आपल्याकडे 1 शिल्लक राहील. जर मी हे देखील काढून घेतले तर काहीही नाही. ही जागा रिकामी राहील. रिकामी म्हणजे काय? तर येथे काहीच नसेल. त्यास शून्य म्हणतात. त्यांना हे पुन्हा पुन्हा म्हणायला सांगा, जेणेकरून लक्षात राहील. आता आपण संख्यारेषा वापरू. ही संख्यारेषा वापरून आपण त्यांना मोजणी करण्यास सांगू शकतो. या क्लिपपासून ते या क्लिपपर्यंत या दोन्हीमध्ये किती मणी आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. चला अजून एक क्लिप घेऊ. आता आपल्याकडे 8 मणी आहेत, बरोबर. मी जर या बाजूने मोजणी सुरू केली 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आपल्याकडे 8 असतील. जर आता आपण ही क्लिप इथे ठेवली आणि 1 काढून घेतला तर किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7.
जर मी आणखी एक घेतला तर किती शिल्लक राहतात? 1, 2, 3, 4, 5, 6. आपण उर्वरित प्रक्रिया पूर्ण केली तर आपल्याकडे फक्त 2 शिल्लक राहतात. 1, 2. जर आपण आणखी एक काढून घेतला तर आपल्याकडे फक्त 1 शिल्लक राहते. जर मी ते सुद्धा उजव्या बाजूला हलवले तर 2 क्लिप्समध्ये आता किती शिल्लक आहेत? तेथे काहीच शिल्लक नाही. तेथे किती आहेत? तिथे 0 आहेत. रिकामी जागा म्हणजे 0 असते. ठीक आहे. आता आपण उलट कसे मोजावे हे शिकलो. आता आपण हे प्रतिनिधित्व टप्प्यात कसे करायचे ते शिकू. आपण ते पाहू आणि 9 या संख्येसोबत सुरुवात करू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 चौरस आहेत. मी 9 इथे लिहील. यामधून आपण एक चौरस काढून टाकू. या चौरसात आधी रंग भरून घेऊया. मुलांना त्यांच्या आवडीचा रंग वापरू द्या. जर आपण यापासून एक चौरस काढला तर किती बाकी आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आपल्याकडे 8 शिल्लक आहेत. तर आपण येथे 8 चौरस काढू. आपण 9 मधून एक चौरस काढून टाकला म्हणून आपल्याकडे 8 चौरस शिल्लक आहेत. त्यांना त्यांच्या आवडीच्या आणि वेगवेगळ्या रंगाने रंगविण्यास सांगा. मुलांना ही कृती करणे आवडते. जरी त्यांनी एक पूर्ण दिवस या कृतीसाठी घेतला तरी यात काही समस्या नाही. आता आपल्याला आणखी एक चौरस काढून टाकायचा आहे. आपण या बाजूने काढूया की या बाजूने? तर आता आपल्याकडे किती शिल्लक आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. ते आपण इथे काढू. हे सोपे करण्यासाठी आपण या बाजूने सुरुवात करूया. येथे 7 चौरस काढा. त्यांना हे मोजू द्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता जर आपण आणखी एक चौरस काढून टाकला तर किती शिल्लक राहतील? आपण स्वतः याचे उत्तर मुलांना देऊ नये. त्यांना ही मोजणी करावी लागेल आणि उत्तर सांगावे लागेल. 1, 2, 3, 4, 5, 6. जर आपण आणखी एक चौरस काढून टाकला तर किती बाकी राहतील? 1, 2, 3, 4, 5. त्यांना इथे 5 चौरस काढू द्या. मी इथे 5 ही संख्या लिहील. यातून आणखी एक चौरस काढा. 1, 2, 3 आणि 4. आता आपण 4 चौरस काढू आणि 4 ही संख्या लिहू. आणखी एक चौरस आता वगळून टाका व पुढच्या ओळीत 3 चौरस काढा. या चौरसांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी इथे आपण 3 लिहूया. आता आणखी एक काढून टाका आणि तुमच्याकडे 2 शिल्लक राहतील. इथे 2 असे लिहा. आता आणखी एक काढून टाका आणि आपल्याकडे एकच चौरस शिल्लक राहील. जर आपण शेवटचा चौरस देखील काढून टाकला तर काय होईल? आपल्याकडे काही शिल्लक राहत नाही. आपण काहीच नाही हे कसे लिहितो ते आपल्याला त्यांना शिकवावे लागेल. हे 0 आहे. आज ते एक नवीन अंक लिहिण्यास शिकतील आणि तो म्हणजे 0. 0 हा एखादा वर्तुळासारखा लिहायचा असतो. एक गोल म्हणजे 0. आता 9 पासून मोजूया. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. मुले जेव्हा उलट मोजणी शिकत असतात तेव्हा त्यांचा कल हळूहळू मोजण्याकडे असतो. कारण त्यांच्यापैकी काही जण कदाचित 7 किंवा 8 या संख्यांशी परिचित नसतील. त्यामुळे आपण त्यांचे निरीक्षण करावे आणि त्यांना मोजणीमध्ये हळूहळू सहभागी करून घ्यावे. ही शून्याची संकल्पना आहे. जर तेथे काहीही नसेल तर त्याचा अर्थ 0 आहे. आपण आता एक लहान कृती करू. मी काही चौरस गणक घेतले आहेत. मी त्यांना यामध्ये ठेवेल आणि एखाद्या मुलाला बोलावून मी हे विचारेल की यामध्ये किती चौरस गणक आहेत? एक मूल इकडे येईल आणि ते सांगेल 1, 2, 3. येथे 3 चौरस गणक आहेत. ठीक आहे, खूप छान. आता मी यामध्ये आणखी काही समाविष्ट करेन आणि त्यांचे डोळे बंद करण्यास सांगेन.
मी विचारेन की यामध्ये किती आहेत. मी दुसऱ्या मुलाला यायला सांगेन, तुमचे डोळे बंद करा, मी तुमच्या हातावर काहीतरी ठेवते आणि मी त्यांना ते देईल. मग इथे काय आहे? इथे काहीच नाही. मी मुलाला विचारेल, इथे किती आहेत? मूल म्हणेल, तेथे काहीच नाही. मग आपण त्यांना 0 सांगावे. इथे काय आहे? इथे 0 आहे. जेव्हा तिथे काहीच नसते तेव्हा त्यांना ही संकल्पना वारंवार खेळाद्वारे आणि कृतींमधून समजून घ्यावी लागेल. जेव्हा तिथे काहीच नसते त्याला 0 म्हणतात. आता जेव्हा आपण 0 म्हणतो तेव्हा त्यांना त्याबद्दल कळेल. त्यांच्या मनात प्रतिमा येईल आणि ते कसे लिहावे हे कळेल. आता सरळ मोजणी ही संकल्पना म्हणजेच अनुक्रमाने मोजणे हे मुलांसाठी कठीण नाही, कारण ते या प्रकारे शिकले आहेत. परंतु उलट मोजणी समजून घेण्यात त्यांना उशीर होऊ शकेल आणि हे त्यांना शिकण्यासाठी कदाचित खूप सोपे देखील नसेल. येथे आपल्याकडे फळ्यावर चिकटवलेले 9 गणक आहेत. त्यांना मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9. येथे किती आहेत? आपल्याकडे 9 गणक आहेत, बरोबर. आता यातून मी 1 काढून घेईल. आता किती शिल्लक आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. आपल्याकडे 8 आहेत, बरोबर. मी 8 ही संख्या लिहिते, बरोबर. मी यापासून आणखी 1 काढून घेईल. आता किती बाकी आहेत? 1 2 3 4 5 6 7, बरोबर. मी आणखी 1 काढून घेतल्यास 1 2 3 4 5 6 6. मी आणखी 1 काढल्यास बाकी किती राहतील? 1 2 3 4 5. आपल्याकडे इथे 5 आहेत. मी आणखी 1 काढेल, मग आपल्याला 4 मिळतील. जर मी 4 मधून 1 काढून टाकले तर आपल्याला 3 मिळतील. जर मी आणखी 1 काढून टाकले तर आपल्याकडे 2 राहतील. मी 2 मधून 1 काढून टाकले तर 1 राहील. आपल्याकडे सुरुवातीला किती होते? आपल्याकडे 9 होते. क्रमाक्रमाने 1 काढून टाकल्यावर आपल्याकडे आता 1 शिल्लक आहे. जर मी शेवटचा चौरस गणक देखील काढून टाकला तर तेथे काहीच शिल्लक राहत नाही. हे रिकामे होते. आता आपण याला काय म्हणतो? 0. अशा प्रकारे आपण 0 लिहितो. जेव्हा तिथे काहीच नसते ते 0 असते. आता आपण 9 पासून उलट मोजणी करूया का? आपण इथे आधीच लिहिले आहे. 9 8 7 6 5 4 3 2 1 आणि नंतर 0. आतापर्यंत मुलांना संख्या संकल्पना खूप चांगल्या प्रकारे समजली आहे. ते दिलेल्या परिमाणानुसार संख्या लिहायला शिकले आहेत. जर आपण एखादी संख्या लिहिली तर त्यांना संख्येच्या अनुषंगाने एक परिमाण कसे लिहावे हे त्यांना माहीत आहे. यानंतर पुढचा टप्पा म्हणजे वगळून केलेली मोजणी होय. ते आधीच मोजणी शिकले आहेत. वगळून केलेली मोजणी आणि संख्या नमुने हे मुख्यतः अमूर्त अवस्थेच्या कृती आहेत. तरीसुद्धा वर्गातील कृतींद्वारे मुलांना हे शिकण्यात आनंद मिळतो. उदाहरणार्थ, मी प्रथम लिहून घेईल आणि नंतर आपण ते शिकवण्याच्या पद्धती पाहू. आता मी एक संख्या एका क्रमाने लिहीन. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. येथे वगळून केलेल्या मोजणीचा अर्थ असा आहे की मी 1 मोजेन आणि 2 सोडून 3 मोजेन. 1 3. मी 4 सोडेल आणि 5 मोजेन. मी 6 सोडेल आणि त्यानंतर 7 मोजेल. मी 8 सोडेल आणि 9 घेईल. आपल्याकडे 1
3, 5, 7, 9 आहेत. याला वगळून केलेली मोजणी असे म्हणतात. आपण हे कृतींमधून कसे दाखवतो? या कृतीसाठी आपण संख्या रेषा वापरू. आता संख्या रेषा वापरून वगळून केलेल्या मोजणीची पद्धत पाहू. आपल्याकडे या बऱ्याच संख्या आणि बरेच मणी आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आपल्याला इथे 10 नको आहेत, म्हणून आपण फक्त 9 मोजूया. आता मी 1 नंतर एक क्लिप ठेवेल. नंतर मी 2 वगळून एक क्लिप ठेवेल. नंतर मी म्हणेल 1, मी 2 म्हणणार नाही. मी 2 वगळून 3 वर जाईल. मी 4 मोजणार नाही आणि 5 मोजेन. मी 6 म्हणणार नाही. येथे थोडी जागा बनवूया. मी 6 म्हणणार नाही. मी 7 नंतर एक क्लिप ठेवेल. मी 8 म्हणणार नाही. 9 नंतर एक क्लिप ठेवेल. 1, 3, 4 नाही, 5, 6 नाही, 7 आणि 9. म्हणजे आपण इथून येथे, इथून येथे, इथून येथे आणि इथून येथे उडी मारतो. जेव्हा वहीमध्ये हे लिहिले आहे ते अशा प्रकारे दाखवले जाते, तेव्हा मुले संख्यांचा एक प्रकार समजतील. यालाच वगळून केलेली मोजणी म्हणतात. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वगळून केलेली मोजणी हा संख्या नमुन्यांचा आधार बनतो. ते यातून शिकतात. त्यानंतर पुढच्या टप्प्यात ते काय करतात? ते या 2 संख्यांमधील फरक वाढवतात. जसे जसे ते मोठ्या संख्या शिकत असतात तसे तसे संख्या पद्धतीत फरक पडतो. यामागील तर्कशास्त्र किंवा विश्लेषण हळूहळू त्यांना समजेल. प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील मुलांना या पद्धतीने शिकवले जाऊ शकते. आता आपण आपल्या रोजच्या जीवनात हे अंक कसे वापरू शकतो? हा एक योग्य प्रश्न आहे का? नक्कीच नाही. नाही. आपल्याला कुणाचा फोन आला तर फोन नंबर सांगायला संख्यांची गरज आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण लहान मुलांसह रस्त्यावर फिरतो तेव्हा आपल्याला सर्वत्र फलक दिसतात. आपल्याला पत्ता दिसतो. पत्त्यात घराचा क्रमांक दिसतो. प्रत्येक घराचा एक क्रमांक असतो. चला मुलांना संख्या वाचण्यास सांगू. त्यांना विचारा, या घराचा क्रमांक किती आहे? तुम्ही ते शाळेत शिकलेले आहात का? मला पाहू द्या बरे. 1, 2, 4 हे इथे लिहिलेले आहे. यामध्ये पालक देखील मुलांची मदत करू शकतात आणि जर त्यांची चूक होत असेल तर त्यात सुधारणा करू शकतात. मुले जिथे जिथे जातील तिथे अंक आणि संख्या शोधू शकतात. बरोबर? तुमच्याकडे चलनाच्या नोटा असतील. घरात आई किंवा वडील पैसे मोजत असतील तेव्हा ते मुलांना शिकवू शकतात. ही 5 रुपयांची नोट आहे. येथे 5 लिहिले आहे. येथे 2 आणि 0 लिहिले आहे. 0 कुठे लिहिले आहे? जरी त्यांना 20 ही संख्या माहीत नसली तरीही ते त्यास 2 आणि 0 असे वाचतील. बरोबर? दैनंदिन जीवनात संख्या अशा प्रकारे वापरल्या जातात. फोन करत असताना सुद्धा समजा मला एखाद्याला फोन करायचा आहे. जर आपल्याला घाई किंवा आपत्कालीन स्थिती नसेल तर मुलाला फोन द्या आणि त्याला अंक दाबण्यास सांगा. 4 आणि 5 अशा प्रकारे ते अंक दाबतील. त्यांना हळूहळू अंक सापडतील आणि ते बटन दाबतील. बरोबर? त्याचप्रमाणे परिमाण संख्या संबंध. ज्याप्रमाणे परिमाण आणि संख्या यात संबंध आहे, त्याचप्रमाणे परिमाण आणि संख्या यांमध्ये जो संबंध आहे तो दररोजच्या जीवनात किंवा वर्गात कोणत्या पद्धतीने शिकवला जाऊ शकतो? आता आपण बघूया. उदाहरणार्थ, मी काही पेन्सिल घेऊन आले. मी ते एका मुलास देईन आणि त्यास पेन्सिलची संख्या मोजण्यास सांगेन. ते मूल मोजेल आणि 1, 2, 3, 4 आणि 4 असल्याचे सांगेल. म्हणजे तो परिमाणानुसार एखादी संख्या सांगेल. चला असा विचार करूया की आज मुलाचा वाढदिवस आहे. मूल त्याच्या आईकडे जाईल आणि असे म्हणेल की त्याला चॉकलेटचे वितरण करायचे आहे. आई विचारेल की वर्गामध्ये किती मुले आहेत? तुम्ही तुमच्या शिक्षकांना विचारले आहे का? मूल म्हणते वर्गामध्ये 15 मुले आहेत. मुलाला काही चॉकलेट्स द्या आणि मोजण्यास सांगा. 1, 2. मोजणीनंतर मूल त्याच्याबरोबर 15 चॉकलेट्स घेऊन जाते.
हे संख्या परिमाण संबंध म्हणजे संख्या आणि त्याच्या परिमाणातले नाते म्हटले जाते. अशा प्रकारे आणि इतर विविध कृतींचा वापर करून आपण त्यांना सामील करू शकतो आणि दररोजच्या जीवनात ही संकल्पना शिकवू शकतो. पुढे जात असताना सरळ मोजणी आणि उलट मोजणीसाठी कोणत्या कृती किंवा खेळाच्या पद्धती वापरल्या जाऊ शकतात? मुले हॉपस्कॉच खेळतात, बरोबर? त्याचे उदाहरण काय आहे? हे सरळ मोजणीचे उदाहरण आहे. ते क्रमाक्रमाने मोजतात आणि खेळतात. हे नियमितपणे खेळून ते अधिक चांगल्या प्रकारे शिकतील. ते सापशिडी देखील खेळतात. सापशिडीच्या खेळात क्रमांक लिहिले आहेत 1, 2, 3, 4. त्यांना संख्या मोजाव्या लागतात आणि आपली चाल बनवावी लागते. ते त्यामध्ये सुद्धा सरळ मोजणी शिकतात. आणखी एक कृती पायऱ्यांच्या सोबत आहे. आपल्याकडे आपल्या घरात, शाळेत पायऱ्या असल्यास जितक्या पण पायऱ्या असतील त्यावर खडूने क्रमांक लिहा, 1, 2, 3 अशा प्रकारे. मग त्यावर चढा आणि मुलांना ही पहिली पायरी आहे, ही दुसरी पायरी आहे असे दाखवा. असे चढवून दाखवा. नंतर जेव्हा तुम्ही 5व्या पायरीवर असाल तेव्हा ते 5 म्हणतील. तुम्ही 5व्या स्थानावर थांबू शकता आणि उलट क्रमाने खाली उतरू शकता. 5 पेक्षा 1 कमी 4 असेल, 4 पेक्षा 1 कमी 3 असेल. अशा प्रकारे तुम्ही पहिल्या पायरीवर थांबाल. आपण आणखी खाली उतरल्यास तेथे कोणतीही पायरी असणार नाही. हा मजला आहे, तो 0 आहे. आपण आधी पाहिल्याप्रमाणे या खेळाच्या पद्धतीनुसार सुद्धा 0 संकल्पना शिकवू शकतो. मुलांकडून कोणत्या चुका होऊ शकतात याबद्दल आपण आधीच चर्चा केली आहे. काही मुले हळूहळू संख्या लिहायला शिकतील किंवा काहींना लिहिलेल्या संख्या वाचण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यास थोडासा वेळ लागेल. अशा गोष्टींचा नियमित सराव करावा लागतो. पाठ्यपुस्तकात दिलेली उदाहरणे पुरेशी आहेत. आपण त्यांना ती करण्यास सांगू शकतो. जर त्यांना अद्याप अनुसरण करण्यात समस्या येत असेल तर आपण त्यांना पुन्हा शिकवण्यासाठी TLM वापरू शकता आणि चांगला पाठिंबा देऊ शकता. आता येथे संख्या लिहिणे, संख्या सरळ आणि उलट क्रमाने लिहिणे, शून्याची संकल्पना आणि हे सर्व आपण TLM वापरून वर्गात कसे शिकू शकतो हे आपण आतापर्यंत पाहिले. यापैकी बहुतेक संकल्पना आपल्याला आधीपासून माहीत आहेत, परंतु तरीही ही कल्पना आपल्या वर्गात आनंदी शिक्षण सत्र म्हणून वापरता येईल.